अस्सलाम वालेकुम विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी विषय मराठी. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण पाऊस पाणी ही कविता आपण अभ्यासली होती आणि आज आपण या कवितेतील पुढचा भाग अभ्यासणार आहोत. चला तर मग अभ्यासूया. पहा, ऐका, समजून घ्या, वाचा. पहा, ऐका, समजून घ्या, वाचा. पहा, इथे काय दिसत आहे तुम्हाला? काही अक्षरे दिसत आहे. मात्रा, काना, वेलांटी, उकार पण दिसत आहे आणि या मात्रा, काना, उकार, वेलांटी त्या अक्षरांना जोडलेली आहेत. चला तर मग वाचूया. श, पहिले अक्षर कोणते आहे? श. शला एक मात्रा शे. तुम्हाला पण वाचायचं आहे, वाचा. श, शला एक मात्रा शे. श, शला एक काना शा. न, नला एक काना ना. प, पला एक काना पा. ध, धला एक काना धा. ण, नला दुसरी विलांटी णी. श, शला दुसरी विलांटी शी. प, पला दुसरी विलांटी पी. ध, धला दुसरी विलांटी धी. प, पला एक काना पा. श, शला दुसरी उकार शू. ण, नला दुसरी उकार नू. प, पला दुसरी उकार पू. ध, धला दुसरी उकार धू. न, नला एक मात्रा णे. प, पला एक मात्रा पे. ध, धला एक मात्रा धे. पहा, इथे एक मात्रा दिलेली आहे, इथं एक काना दिलेला आहे, इथं दुसरी विलांटी आहे आणि इथं दुसरी उकार आहे. एकदा पुन्हा वाचूया. एक बार हम फिर से इन्हें पढ़ेंगे. पहा, आता एकदा पुन्हा आपण वाचन करूया. वाचा माझ्या बरोबर, आपको भी मेरे साथ पढ़ना है. वाचा. श, शला एक मात्रा शे. श, शला एक काना शा. ण, नला एक काना णा. प, पला एक काना पा. ध, धला एक काना धा. न, नला दुसरी विलांटी णी. श, शला दुसरी विलांटी शी. प, पला दुसरी विलांटी पी. ध, धला दुसरी विलांटी धी. प, पला एक काना पा. श, शला दुसरी उकार शू. ण, नला दुसरी उकार नू. प, पला दुसरी उकार पू. ध, धला दुसरी उकार धू. ण, नला एक मात्रा णे. प, पला एक मात्रा पे. ध, धला एक मात्रा धे. आता चित्रे पहा, नावे वाचा. जे चित्र पहा आणि नावे वाचा. पहा, इथे काही चित्र दिलेली आहेत आणि चित्रांखाली काही नावे दिलेली आहेत. आपल्याला चित्र ओळखायचं आहे आणि नाव सांगायचं आहे. पहा, पहिले चित्र कशाचे आहे? काय आहे? लसूण. काय आहे? लसूण. लसूण म्हणजे गार्लिक. इंग्रजीत त्याला गार्लिक म्हणतात. हे चित्र कशाचं आहे? पाल. काय आहे? पाल. बघा, तिसरं चित्र कशाचं आहे? पेन. काय आहे? पेन. पेनचा वापर आपण कुठे करतो? लिहिण्यासाठी करतो ना. पेन. काय आहे? पेन. फणस. हे काय आहे? फणस. काय आहे? फणस. फणस मीन्स जॅकफ्रूट. फणस याला इंग्रजीत जॅकफ्रूट म्हणतात. हे चित्र कशाचं आहे? साडी. काय आहे? साडी. मम्मी घालतेत ना साडी. साडी. आता पहा, इथे लसूण. एकदा पहिलं चित्र आहे लसूण, पाल, पेन, साडी, फणस. एकदा आपण पुन्हा या शब्दांचं वाचन करूया. वाचा माझ्या बरोबर. लसूण, पाल, पेन, साडी, फणस.
लसूण, पाल, पेन, साडी, फणस. आता इथे पहा, पहिलं चित्र कोणतं आहे? पालक. काय आहे? पालक. पालक. पालक खाल्ली पाहिजे, हे खूप पौष्टिक असते. पालक. पाय. हे काय आहे? पाय. पाय म्हणजे लेग. इंग्रजी त्याला लेग म्हणतात. लेग. पाय. साप. साप म्हणजे स्नेक. इंग्रजी त्याला स्नेक म्हणतात. साप. कशाचं चित्र आहे? साप. साप म्हणजे स्नेक. हे पीस. पीस म्हणजे फेदर म्हणजे पंख. हे काय आहे? पीस. फेदर. मोराचे पीस असतात ना, पक्ष्यांना पंख असतात, फेदर असतात. पीस. कप. कसे चित्र आहे? कप. आपण काय घेतो? चहा घेतो ना, हे काय आहे? कप. कप. आता आपण एकदा वाचूया. पालक, पाय, साप, पीस, कप. एकदा पुन्हा वाचूया. पालक, पाय, साप, पीस, कप. ऐका, वाचा. लिसन अँड रीड. पहा, इथे काही शब्द दिलेले आहेत. या शब्दांचं आपल्याला वाचन करायचं आहे आणि तुम्हाला पण माझ्याबरोबर वाचायचं आहे. आपको भी मेरे साथ इन वर्ड्स को रीड करना है. कळकळ, धडधड, फणफण. शाल, आपला. एकी, कीड, आपली, आपले. लालेलाल, केस, तेल, पेला, पेस, शेकणे. एकदा पुन्हा अपन ये शब्दांचं वाचन करूया. एक बार फिर से हम इन वर्ड्स को दोहराते हैं. चलो. कड़कड़, धड़धड़, फणफण. शाल, आपला, एकी. कीड, आपली, आपले. लालेलाल, केस, तेल, पेला, पेस, शेकणे. आता आजचा गृहपाठ. तुम्हाला या शब्दांचा वाचन करायचा आहे आणि आपल्या वहीत लिहायचं आहे. आज का होमवर्क आपको इन वर्ड्स को रीड करना है और अपनी नोटबुक में नोट डाउन करना है. ओके. अल्लाह हाफिज़.